नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरटी संदर्भात एक गुड न्यूज आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेला आहे, एक जीआर काढण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यामध्ये आरटी ॲडमिशन 2024-25 साठी तुमच्या बालकाचं वय किती असलं पाहिजे याच्या रिलेटेड माहितीही देण्यात आलेली आहे जीआर मध्ये मित्रांनो। तो जीआर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या बालकाचं वय प्ले ग्रुप नर्सरीसाठी किती असलं पाहिजे, ज्युनियर केजी साठी किती असलं पाहिजे, सिनियर केजी साठी किती असलं पाहिजे आणि फर्स्ट स्टँडर्ड साठी किती असलं पाहिजे याच्या रिलेटेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। सर्वात पहिली अपडेट ही एज क्रायटेरियाची मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटत आहे मित्रांनो। तर सर्वात पहिला आपण पाहूया तो शासन निर्णय काय आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे सर्वात पहिलं दिनांक पाहून घ्या, 22/2/2024 ची दिनांक आहे आणि इथे पाहून घेऊ शकताय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो। थोडंसं आपण खाली पाहूयात। खाली पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे। शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही। मानीव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी आरटीई 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहील। म्हणजेच मित्रांनो, हे निर्णय तुम्ही पाहिला आहेत। आता आपण प्ले ग्रुप नर्सरीसाठी, ज्युनियर केजी साठी, सिनियर केजी साठी, फर्स्ट स्टँडर्ड साठी वय किती असलं पाहिजे हे आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिला आपण वरती येऊयात। इथं वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता महत्त्वाचा पॉइंट इथे पाहून घ्या। सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आरटीई 25% प्रवेशासाठी बालकाचे वय हे खालीलप्रमाणे असलं पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये मित्रांनो अनुक्रमानिका दिलेला आहे, प्रवेशाचा वर्ग दिलेला आहे, वयोमर्यादा दिलेला आहे, 31 डिसेंबर 2024 रोजीचे किमान वय किती असलं पाहिजे दिलेलं आहे, त्यानंतर 31 डिसेंबर 2024 रोजीचे कमाल वय किती असलं पाहिजे हे इथं दिलेलं आहे। तर आता वन बाय वन आपण सविस्तर पाहूयात की हे वय कसं असणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता 1 नंबरला प्ले ग्रुप नर्सरी। प्ले ग्रुप नर्सरी या वर्गासाठी मित्रांनो तुमच्या बालकाचा जन्म 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 च्या आत जर तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा प्ले ग्रुप नर्सरीसाठी एलिजिबल आहे। आणि यासाठी मित्रांनो किमान वय 3 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे। आता आपण प्ले ग्रुप नर्सरीसाठी पाहिलं। आता आपण ज्युनियर केजी साठी पाहूया। ज्युनियर केजी साठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2020 या दरम्यान जर तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा ज्युनियर केजी साठी एलिजिबल आहे आणि त्याच्यासाठी कमीत कमी वय 4 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे। आता ज्युनियर केजी झाला। आता आपण सिनियर केजी साठी पाहूया। सिनियर केजी साठी सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकताय 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 च्या दरम्यान जर तुमच्या बालकाचा जन्म झाला असेल तर तुमचा बालक हा सिनियर केजी साठी एलिजिबल आहे आणि त्यासाठी मित्रांनो कमीत कमी वय हे 5 वर्ष असणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस वय हे असणं गरजेचं आहे। आता आपण प्ले ग्रुप नर्सरी पाहिलं, ज्युनियर केजी पाहिलं, सिनियर केजी पाहिलं। आता इयत्ता पहिलीसाठी तुम्ही पाहू शकता इयत्ता पहिलीसाठी तुमच्या बालकाचा जन्म जर 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 च्या दरम्यान झाला असेल तर तुमचा बालक हा पहिलीसाठी एलिजिबल आहे आणि त्यासाठी मित्रांनो कमीत कमी तुमच्या बालकाचं वय हे 6 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे। तर हा एज क्रायटेरिया होता मित्रांनो। तर आता थोडंसं आपण इथे समजून घेऊयात। जर तुम्ही तुमच्या बालकाची डेट ऑफ बर्थ वाईज जर वय जर काढला तर मित्रांनो कमीत कमी वय एवढं असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय एवढं असणं गरजेचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आरटीई ॲडमिशन 2024-25 साठी पाहिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। कारण मित्रांनो आरटीई रिलेटेड अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो। आपण आरटीईचा फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर आरटीईची फर्स्ट लॉटरी, सेकंड लॉटरी, थर्ड लॉटरी जी जाहीर होते
ती 1 बाय 1 आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.